चला, जे सामने खेळून झालेले संघ आहेत त्यांची प्रवेशिका बाकी असेल तर प्लीज आपले प्रवेश शुल्क जमा करा. हे वारंवार माईकवर सूचना देणं योग्य दिसत नाही. एक आयोजक म्हणून आपण ज्या वेळेला होतो त्यावेळेला सहकार्य कसं लागतं हे जरा आपण देखील जाणून घेणं गरजेचं असतं. आयोजकांच्या सूचना येतात, आमचं बोलण्याचं काम आहे. जर कुणाचे प्रवेश शुल्क बाकी असतील त्यांनी प्लीज जमा करा. सचिन पाटील आपल्याला बघायला मिळतात सध्या मैदानाच्या आत. पेसानं निश्चित स्वरूपात एक चांगले गोलंदाज म्हणून प्रॅक्टिस सत्रात रोजच्या सरावात असतात, परंतु सातत्यानं संघामध्ये जास्तीत जास्त जे आपले खेळाडू आहेत त्यांना वेळ देण्याचं ते काम करत असतात. आता 6 बॉल आणि 6 बॉलमध्ये रन करायच्या 12. सचिन पाटील आलेत गोलंदाजी ट्रॅकवरती. काय होईल या मॅच मध्ये? एका बाजूला आशिष पाटील, एका बाजूला हार्दिक घरत. 6 बॉल आणि 6 बॉलमध्ये रन करायच्या 12. इथे जर आपण पाहिलं तर एक धाव तर परिपूर्ण होईल. दुसरीचा प्रयत्न राहील का? आता इथे फेकी तर आली. खऱ्या अर्थानं आपण पाहतायत क्या बात आहे हरेश्वर पाटील. हरेश्वर पाटील साठी टाळ्या व्हायला हव्या. काय जबरदस्त कलेक्शन राहिलं. क्लास पद्धतीनं ज्यांनी बॉलला कलेक्ट केलं आणि आता फलंदाज इथे रनआउटच्या स्वरूपात फलंदाज बॅक टू दी डगआउट. गॉंग. पाच चेंडू आणि 11. 5 चेंडू आणि 11ची गरज. एका बाजूला नयन पाटील आलेत आणि एका बाजूला हार्दिक घरत आहेत. इथे सचिन पाटील यांनी पहिला बॉल योग्य पद्धतीने हाताळला. मागच्या मॅच मध्ये संदीप खरवत यांना आपण पाहिलं. संदीप खरवत एक शार्प टर्नर बॉलर आहेत, परंतु इथे जर आपण पाहिलं तर रबर बॉल मध्ये थोडासा अभाव वेगळा होतो. त्या अनुषंगाने आता सचिन पाटील डाव्या हाताचे आपण पाहतायत हे असे खेळाडू नयन पाटील आणि त्यांच्यासाठी 5 बॉल 11चा मॅच. 5 चेंडू 11ची गरज. 11ची गरज आणि 5 चेंडू. प्रत्येकाच्या लक्ष वेधून घेणारा सामना. गोलंदाज तयार. इथे जर आपण पाहिलं तर अगदी वेगवान चेंडू आपल्याला पाहायला मिळालाय. तिथे आहेत पंच आणि पंच दर्शवतात की वाईट बॉल. वेग तुम्ही प्रचंड हाताळला, परंतु तुमचा टप्पा देखील तेवढाच महत्वाचा आहे. अगदी जर आपण पाहिलं नऊची गरज. 5 बॉल आहेत आणि 5 बॉल मध्ये रन करायचे आहेत. या मॅचला जिंकण्याकरिता 9. 2 मोठे फटके या मॅचचं चित्र बदलवेल. एक चांगला बॉल या मॅच मध्ये पुन्हा एकदा शिरकाव करेल. हा चांगला चेंडू सचिन पाटील यांचा अतिशय जबरदस्त पद्धतीने हाताळलेला बॉल. 4 बॉल आणि 9. 4 चेंडू आणि 9 धावा. प्रत्येकाच्या नजरा खेचून घेणारा सामना. जो बसला होता तो उभा झाला, जो उभा होता तो चालायला लागला, जो चालत होता तो धावायला लागला. नेल बायटिंग, चित्तथरारक, रोमहर्षक असा सामना. गोलंदाज तयार. इथे देखील आपण पाहतायत पंच दर्शवतील की हा बॉल वाईड आहे. मागचा बॉल तुलनेमध्ये चांगला होता. या बॉलला थोडंसं एक्स्ट्रा एफर्ट देण्याचे प्रयत्न केले सचिन पाटील यांनी. आता चेंडू आहेत तुमच्याकडे 4 आणि 4 मध्ये रन करायचे आता 8. हरेश्वर पाटील यष्टांच्या मागणं अनेक मेसेज देतात की काही हरकत नाही. एका बाजूला आपण पाहतायत हार्दिक. असे अनेक सामने अंडर प्रेशर हार्दिकने असे सामने भरपूर काढलेले आहेत. एका बाजूला 40+ क्रिकेट त्यांनी देखील हे सामने अनेक वेळा हाताळले आहेत आणि ते सचिन पाटील आहेत. चेंडू आहेत तुमच्याकडे 4. 4 मध्ये रन करायचे 8. इथून जिंकणार तो आजच्या दिवसातला शेवटचा मॅच खेळणार. तो कुठला संघ असेल? इथे जबरदस्त चेंडू. जबरदस्त चेंडू. सचिन पाटील यांच्यासाठी टाळ्या व्हायला हव्या. काय गोलंदाजी केले सचिन पाटील यांनी. मागच्या षटकापर्यंत मागच्या मॅच मध्ये देखील फक्त फिल्डर म्हणून होते. आता इथे प्रचंड वेगासहित संघाचे एक महत्वाचे गोलंदाज म्हणून सचिन पाटील. संघ बांधत असताना 40+चा त्यावेळेला निश्चित स्वरूपात सचिन पाटील असतील, विजय पाटील असतील आणि प्रसन्न फष्टे यांचा उल्लेख राहिलाय सातत्यानं.
इथे देखील आपण पाहतात चांगला चेंडू. आता 2 चेंडू आणि 2 चेंडू मध्ये रन करायचे. आता क्या बात आहे सचिन पाटील. आणि जबरदस्त पद्धतीनं इथे आपण पाहतात निश्चित स्वरूपात गोलंदाजी आपल्याला बघायला मिळतं सचिन पाटील यांची. 2 चेंडू आणि 2 चेंडू मध्ये 8 रन. 2 चेंडू मध्ये करायच्यात 8 धावा. सचिन पाटील कमालीचा वेग आणि वेगावरती स्वार असे अचूक गोलंदाज हरेश्वर पाटील. षडयंत्र त्यांना माहिती आहे कसं रचावं, समोरच्या प्रतिस्पर्धी संघाला कसं शांत करावं. अनेक वर्ष यष्ट्यांच्या मागे, मग सत्यनारायण कोपरी असो किंवा मग आई जीवदानी विरार हा मास्टरचा संघ असो. सध्या आपण पाहत्यात 2 बॉल 8 ची गरज असताना 6 ला 13 होते तेव्हा सचिन पाटील आले. मैं हूं ना ही भूमिका त्यांनी दाखवली आणि खऱ्या अर्थानं आपण पाहत्यात क्लास 1 ची गोलंदाजी. 2 बॉल 8. इथे देखील आपण पाहतायत अतिशय चांगला चेंडू, जबरदस्त गोलंदाजी. सचिन पाटील सेलिब्रेट करतायत, अनिल घरत टाळ्या वाजवतायत आणि खऱ्या अर्थानं आपण पाहू शकाल प्रत्येक खेळाडू आज सचिन पाटील यांच्यासाठी टाळ्या वाजवत असतील. 1 मध्ये 8, 1 बॉल आणि रन करायच्यात 8 रन. जरी षटकार आला तरी देखील आपण पाहतायत विजयाच्या पाऊलखुणा या अगदी शेवटच्या मॅच मध्ये खेळण्यासाठी आता आई जीवदानी विरार हा संघ आपल्याला बघायला मिळतोय. जबरदस्त जबरदस्त क्रिकेट. आणि इथे सचिन पाटील खूपच सुंदर आणि चांगली अशी गोलंदाजी ज्यांनी केली, ज्या खेळपट्टीने तुम्हाला नाव दिलं त्या खेळपट्टीला नमन केलं. आणि आज सचिन पाटील खऱ्या अर्थानं गोल्डन आर्म. खूप चांगली गोलंदाजी आपल्याला बघायला मिळतात. व्हेरी वेल प्ले. अभिनंदन आई जीवदानी विरार, तुम्ही आजच्या दिवसातला अगदी शेवटचा सामना खेळण्यासाठी तयार असतील. नेक्स्ट मॅच मधला विनर तुमच्या समोर असेल. घेऊया एक छोटासा ब्रेक आणि ऐकूया डीजे.